खायचे असतील तर या आमच्या गावाकडे आणि काजू घेऊन पडा तुम्ही तरी चालतील, कारण काजू भरपूर इकडे राहतात. तुम्ही एखाद्या सगळ्या ठिकाणी असतील तर या फिरायला मस्त. तर हाय मित्रांनो, आपल्याने आज पूर्ण भात संपवलेला आहे. नरे सपवला ना. तर आता आपण मोकळे झालेलो आहोत. तर आता भात म्हणजे जवळजवळ कालपासून आम्ही झोडायला सुरुवात केलेली आहे. तर आज पूर्ण संपलेला आहे आणि 50 किलोच्या गोंट्या किती 26 भरलेल्या आहेत. तर त्या पूर्ण भरून झाल्या. आता आपण चाललो घरी मोबाईल चार्जिंगला. बरोबर आहे बघा, बरोबर आहे. तर चला हळूहळू आपण जाऊया, मोबाईल चार्जिंग लावून देऊया आणि आता उद्याला शाळा जाणार आहे. त्याच्याकडे मोबाईल बघा. वाव. तर चला पुढचा तुम्हाला नजारा दाखवतो रोजचा. तर बघा पुढे पुढे चाललेला आहे घरी. इकडे तूर आहे मस्तपैकी. तुरीच्या काल शेंगा खाल्या. आपल्याला हे वाटेला जवळजवळ 1.5 किलोमीटरचा अंतर आहे. तर जाता येता थकवा लागतो. इकडे आपली खुरासणी होते, हे काढलेलं आहे खुरासणी. आणि ही आहे तूर. काय रे आहे तूर. तर ही बघा तूर. खाऊ बी शकतो काय? आता आपण याला खाऊ पण शकतो. कसं करून खायचं? हा हिंदी बोलायला लागलेला आहे. मराठी नाही बोलत. बघा किती तूर बांधलेले आहे. तूर बघा, तूर पूर्ण दाट आहे. इकडचा नजारा बघा, आमच्या गावाकडचा नजारा, शेतावरचा व्ह्यूज मस्त. तर बघू शकता मित्रांनो, हा पूर्ण जंगल आहे. ही वाट आपली जायची आहे घरी, पण आपण या गवत वाटेला जाणार आहोत. म्हणजे आपल्याला जवळ पडेल. रात्रीच्या वेळेस या जंगलात न्यायला खूप भीती वाटते, पण मी रात्रीच्या तरी येतो. हा मोबाईलची मागं लागलेला आहे. इकडे बघा किती झाडं आहेत. सकाळी सकाळी मस्त कुठल्या पण झाडासमोर जाऊन बसून नेटवरती बसायचं. आता मस्त गारगार वारा. तुमच्याकडचा नजारा कसा आहे बरं मला सांगा. किती भारी आहे बघा. थेट त्या डुबावरती आमचं घर म्हणजे शेत आहे, झोपडीसारखं. बघा मला दाखवतो. हे आहे झोपडी आहे. तर चला पुढे जाऊया. पुढे वाटेला साप पण असू शकतात, कारण गवत असल्यामुळे साप असतीलच. तर मित्रांनो, हा बघा करवंदीचा कवळा ढीर. आम्ही याला मस्त सोलून तोडून मस्त खातो. मस्त लागतो, पण दात याच्यामुळे काळे होतात. तर छोटे छोटे आलेले आहेत. आणि ही पुढे ही करवंद आहे ना, पाणी पडतं तोपर्यंत याला करवंद असतात. मस्त पावसाळ्याचे आम्ही आंबट आंबट करवंदे खातो. तर मित्रांनो बघा, इकडे आंबा आहे मस्तपैकी. याला आंबे मस्त आंबट आंबट लागतात, पिकून पडतात आंबे. आणि आपण इकडून मागून आलेलो आहोत. इकडे बघा एक बोर काटा खुपला. आणि हे आहेत काजू. पूर्ण रांगेत काजू आहेत. इकडे पण आहेत. इथे मी तुम्हाला आमच्या शेतावरील पूर्ण नजारा दाखवतो. बघा कसा दिसतो. तर बघा काजू किती मस्त काजू आहेत. याला मोहर पण आलेला आहे. काजूचा आता सीजन येणार आहे. बघा इकडे बघा. चल पाठ्या पटकन. तर आपण डोंगरावरती आलेलो आहोत. तुम्हाला आमच्या शेतावरला नजारा दाखवतो कसा दिसतो इथून. पण बघा इथून आलेलो आहोत. तर याचे पुढे बघा काजूची वाडी आलेली आहे. पूर्ण इकडे काजू आहेत. खायचे असतील तर या आमच्या गावाकडे आणि काजू घेऊन पडा तुम्ही तरी चालतील, कारण
काजू भरपूर इकडे राहतात. तुम्ही एखाद्या सगळ्या ठिकाणी असतील तर या फिरायला. मस्त वाडीत पण मस्त वारा लागतो, झोपून जातो उन्हाळ्याच्या दिवशी. हे आहे निरगुड आणि इकडे आहेत काजू. संध्याकाळ पडलेले आहे. आता गावातून डायरेक्ट आपल्याला शेतावरती जावं लागेल. तर पटापट जाऊया, अंधार पडलेला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे चांगला बघण्यासारखा होता की नाही? अंधार जास्त पडलं आहे पण मोबाईलमध्ये उजेडच दिसतो, प्रकाशच चांगला दिसतो. तर पटापट रात होण्याच्या अगोदर आपल्याला जावं लागेल घरी, आपल्या शेतावरती. तर व्हिडिओ इथंच एंड करूया. जर शेतावरचा नजारा व्ह्यू जर थोडा पण आवडला असेल तर सपोर्ट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.